लीला, तुला खरंच असं वाटतंय की अंतराची मेमरी परत यावी? ते म्हणजे तिला जर खरंच सगळं आठवलं आणि एजेने परत तिची निवड केली, तर तू काय करणार आहेस? एजे जर अंतराताईंबरोबर खुश राहणार असतील ना, तर मी हसत हसत त्या दोघांच्या आयुष्यातनं निघून जायला तयार आहे. लीला, एवढं मोठं मन कसं आहे तुझं? माझ्या सुखासाठी तू तुझ्या संसारावर पाणी सोडायला तयार झालीस. तुझं अभिरामवर एवढं प्रेम आहे, पण तरीही तू तुझं प्रेम मला देऊन टाकायला तयार झालीस. हे करायला खूप हिंमत लागते ग. तुझ्या जागी दुसरी कोणी असती ना, तर मला जहागीरदारांच्या घराची पायरीही चढू दिली नसती. पण तू मात्र तुझा सगळा संसार माझ्या नावावर करतीयस. डॉक्टर ऐकून घ्या माझं. हे बघा, तुम्ही ट्रीटमेंटच्या खर्चाचा बिलकुलही विचार करू नका. आमच्या गेस्टच्या ट्रीटमेंटची सगळी जबाबदारी आमची. त्यामुळे तुम्ही आता फक्त आणि फक्त ट्रीटमेंटवरती फोकस करा. कोणाला काही होता कामा नये. प्लीज डॉक्टर, रिक्वेस्ट करतो तुम्हाला, प्लीज. हां, हॅलो. ओ हो, विश्वरूप बोलतोय मी. तुम्ही आत्ताच्या आत्ता रेस्टॉरंटमध्ये ॲम्ब्युलन्स पाठवा प्लीज, लवकर प्लीज. सर, सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोलच झाली आहे सर. सर आत येऊ? हां, या माने या. किशोर सर, हे आपले रॉ मटेरियल सप्लायर आहेत, माने. लाज वाटत नाही तुम्हाला? कसलं रॉ मटेरियल पाठवलं तुम्ही? सॉरी सर, पण ही आमच्यासाठी पण शॉकिंग न्यूज आहे. शॉकिंग न्यूज आहे. तुमच्यामुळे इथे फूड पॉइझनिंग झालंय लोकांना. इतकी वर्ष आम्ही रेस्टॉरंट चालवतोय, आमचं रेप्युटेशन खराब झालंय. कोण घेणार जबाबदारी? अहो सर, काय बोलताय तुम्ही? गेली 20-30 वर्षे एजे सर आमच्यासोबत बिझनेस करतायत. आम्ही पाठवलेल्या सामानात भेसळ असणं शक्यच नाही आहे. आम्ही प्रामाणिकपणे आमचं काम करत आलो. हां सर, माने बरोबर बोलतायत. मला नाही वाटत की त्यांच्यामुळे आपल्याकडे फूड पॉयझनिंग झालं असेल. काय बोलतो सुरू? यांच्यामुळे नाही तर मग कोणामुळे झालंय? माने, या तुम्ही माझ्याबरोबर, आपण बोलू. तुम्ही पाताळात जाऊन जरी शोध लावायचा प्रयत्न केलात ना, की हे फूड पॉइझनिंग कोणी केलं, तरीही तुम्ही या कारस्थानाच्या खऱ्या सूत्रधारापर्यंत कधीच पोचू शकणार नाही. लीला, तुझ्यासारखा विचार करायला खूप मोठं मन लागतं. तू अंतराची कोणी नसूनही तिच्यासाठी इतकं सगळं करतेस. मग मी तर तिची मैत्रीण आहे. तुला जी काही मदत लागेल ना, ती सगळी करायला मी तयार आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. खरंच. पण तुला एक खरं सांगू का? जर अंतराची मेमरी खरंच परत आली, तर मी तिला सांगणार आहे की एजेने तुला त्यांच्या आयुष्यातनं बाजूला करू नये. अहो, काय बोलताय? प्लीज, हे असं काही करायचं नाहीये तुम्ही. अंतराताईंनी किती सोसलंय. सर, आता कुठे त्यांचा संसार सुखाने सुरू होणार असेल ना, तर मी माझी सावली पडू देणार नाही त्यांच्यावर. प्लीज. बरं, आपण आता लगेच आमच्याकडे जाऊया का? मला वाटतंय त्यांनी तुम्हाला बघितलं ना, तर कदाचित अंतराताईंना काहीतरी आठवेल. लीला जर फाल्गुनीला घेऊन घरी येणार असेल, तर मला आधी घरी पोहोचायला हवं. ठीक आहे, चल आपण लगेच निघूया. हो, चालेल. वाटेत माझे काही रिपोर्ट्स कलेक्ट करायचे, तेही कलेक्ट कर. बरं, या. मला आता काहीही करून लवकरात लवकर घरी पोहोचायला हवं. विश्वरूप, हे सगळं जे काही घडतंय ते खूप लाजिरवाणं आहे आपल्यासाठी. ही सिच्युएशन लवकरात लवकर कंट्रोलमध्ये आणायला हवी. बातमी पसरायला वेळ लागणार नाही. आणि हे बघ, हे सगळं बाबांना टेन्शनमध्ये असताना मला कळू द्यायचं नाही. हो सर, तुम्ही काळजी करू नका. एजे सरांना नाही कळणार यातलं काही. हे बघ, एक काम करूया. मी रेस्टॉरंटचं डॅमेज कंट्रोल करतो, तू हॉस्पिटलला जा. ओके? विश्वरूप, वाटेल तेवढा पैसा खर्च करू आपण, पण आपलं नाव खराब होता कामा नाही. हो तू लिख. हो सर, लगेच लिख. या मागे.
नमस्कार. तुम्हाला म्हणलं होतं ना ब्रेकिंग न्यूज देईन. आत्ताच्या आत्ताच सिटी हॉस्पिटल गाठा आणि तुम्हाला हव्या असलेल्या बातमीचे पुरावे गोळा करा. आणि एक लक्षात ठेवा, उद्याची हेडलाईन ही फक्त आणि फक्त आमची ब्रेकिंग न्यूज असली पाहिजे. कळलं? माझा माणूस आहे तिकडे, तो तुम्हाला सगळी हेल्प करेल. AJ, you are finished. तिला फोन पण उचलत नाहीये. बापरे, आता तर मलाही काळजी वाटायला लागली. इतका वेळ अशी बाहेर राहत नाही कधी लीला न सांगता. त्या कुठे न सांगता गेल्यात? म्हणजे मेसेज केला ना त्यांनी. खरं तर अंतराईंची काळजी वाटली पाहिजे. त्या कुठे अजूनही कळलेलं नाही कुणाला. मला फक्त एकाच गोष्टीची भीती आहे. जर लीला आणि अंतरा एकमेकांच्या सोबत असतील आणि अंतराने लीलाला सांगितलं की तिची मेमरी परत आली आहे, तर कदाचित लीला परत या घरात येणारच नाही. अंतराई, अंतराई कुठे गेला होता तुम्ही? आम्हाला किती काळजी वाटत होती तुमची. का? काय झालं? तसं नाहीये, तू कोणाला सांगून गेली नव्हतीस ना, म्हणून काळजी वाटत होती बाळा. मी जरा लवकरच बाहेर पडले, त्यामुळे नाही सांगितलं. सॉरी. लीला कुठं आहे? ती तुझ्या बरोबरच होती ना? नाही आई, लीला माझ्या बरोबर नव्हती. अंतरा मला आई म्हणाली. तिची स्मृती परत आली असेल का? अंतराई, तुम्ही आता आजींना काय म्हणालात? आई म्हणालात ना? नाही, म्हणजे आजीच म्हणणार होते, चुकून निघालं असेल. बरं, ते मी म्हणत होते, मी मंदिरात गेले होते, सो लीला माझ्या बरोबर नव्हती आणि मला माहित नाही ती कुठे गेली आहे ते. अंतरा अशी का वागते? तिची मेमरी परत आली आहे सांगत का नाही कोणाला? नक्कीच याच्या मागे काहीतरी आहे. काय रिझन आहे? अंतराईने आजीनं आई अशी हाक मारली? अशा कशा त्या चुकून हाक मारतील? त्यांची मेमरी परत तर आली नसेल ना? नक्कीच काहीतरी गडबड आहे. लीला आली की सांगाल का मला? मी जरा रूम मध्ये जाते. थांबा अंतरा ते. लीला, मी तुम्हाला कोणाला तरी भेटायला आणलंय. या ना. अंतरा फाल्गुनीला भेटली. तिला सगळं आठवतंय आणि हीच गोष्ट लीलाला कळली तर लीला या घरात एक सेकंडही थांबणार नाही.
हा कोण? तुझी मैत्रीण का? मला पाहून काहीच आठवत नाहीये का तुम्हाला? माझी ना एक मैत्रीण होती, अगदी तुमच्यासारखीच. तुमच्यासारखीच हसायची, बोलायची. मी तिला खूप मिस करते. बघा ना, तुम्हालाही असंच काहीतरी वाटत असेल. अंतराताई, काय झालं? काही आठवतंय का तुम्हाला? पार्टनर, प्लीज प्लीज अंतराताईंना सगळं आठवू दे. सॉरी, पण मला खरंच आठवत नाहीये. आपण पहिल्यांदाच भेटतोय असं वाटतंय. हरकत नाही. अंतराताई ह्या फाल्गुनीताई आमच्या खूप जुन्या फॅमिली फ्रेंड आहे. बरं, चला आपण वर तुमच्या खोलीत गप्पा मारत बसूया का? चालेल. फाल्गुनीताई, मी कॉफी आणते तुमच्यासाठी. हा, ठीक आहे. बरं, तुम्ही व्हा पुढे, मी आलीच. या. हे सगळं काय चाललंय देवा? काही कळेनासं झालंय. अजून किती दिवस अंतराची स्मृती परत येईल या भीतीखाली आम्ही राहायचं? मला माझ्या अभिरामचा आणि लीलाचा संसार सुखाचा व्हायला हवाय. या पेचातून काहीतरी मार्ग काढ देवा. तुझ्याच हातात आहे सगळं. वहिनी, काय सांगताय? आज घरात एवढं सगळं घडलं? वहिनी, तुम्हाला खरंच असं वाटतंय अंतराईंना सगळंच आठवायला लागलंय? असं नक्की नाही सांगता येणार मला सरू, पण ज्या अर्थी अंतराई त्यांच्याही नकळत आजींना आई म्हणाल्या, त्यावरनं माझी खात्री पटत चालली की त्यांना थोडं थोडं का होईना पण आठवत आहे. हा बहिणी, आज सकाळी ना लीला आणि अंतराई दोघीही घरी नव्हत्या आणि दोघी ऑलमोस्ट एकाच वेळेला परत आल्या. असं तर नसेल ना की लीलाला कळलंय की अंतराईंची मेमरी परत आली आहे आणि म्हणून ती त्यांना ब्लॅकमेल करत असेल, आणि म्हणून कदाचित अंतराई त्यांना मेमरी परत आली आहे हे दाखवत नसतील. वहिनी, वहिनी, तुम्ही इतके सॉलिड आहेत ना. मला वाटतं ना, तुम्ही ना ते CID मध्ये काम करायला हवं. म्हणजे तुम्ही पण म्हणाला असतात, सरू, कुछ तो गडबड है. सॉरी सॉरी सॉरी, गडबड वगैरे काही नाही. मला नाही वाटत त्या लीलामध्ये अंतराईंना ब्लॅकमेल करण्यात का वगैरे दम आहे. पण एक सांगू, माझी हळूहळू खात्री पटते की अंतराईंना काही गोष्टी तरी आठवत आहेत. मला तर असं झालं की कधीकदा त्यांना सगळं आठवत आहे. हो ना, मला पण. म्हणजे लीलाला पटकन घराबाहेर काढू. वहिनी, मला ना एक सॉलिड प्लॅन सुचलाय. खरंच सॉलिड आहे की उगाचच बोलताय? सरू, वहिनी, तुम्ही ऐकू नका यांचा प्लॅन. सगळे प्लॅन ना फ्लॉप होतात. तू ना माझी शिक्षा मिळते. तू माझ्या प्लॅन मध्ये येत जाऊ नको. मला यायचे तुमच्या प्लॅन मध्ये. मी जा. वहिनी, सॉरी सॉरी, ऐका ना तुम्ही. हे बघा, अंतराई रोज मंदिरात एकट्याच जातात. आपण मंदिरात जाऊया आणि त्यांना गाठूयात, म्हणजे ते आपल्याशी बोलतील. कारण घरी कसं लीलासारखी त्यांच्या मागे मागे असते म्हणून त्यांना बोलता येत नसेल.
मंदिरात ते आपल्याशी मनमोकळेपणाने बोलू शकतात आणि लीलाची कटकट पण नसेल. सरू, खरंच सॉलिड प्लॅन आहे. हं? चांगलं आहे लक्ष्मी. आपण उद्याच मंदिरात जाऊयात. हा चल. डॉक्टर म्हणाले की दुसरा महिना आहे. मी जरी सगळ्यांना सांगू शकले असते तर सगळ्यांना किती आनंद झाला असता. एजेंना तर मला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं असतं. आजीने इतके लाड केले असते माझे, म्हणजे खरं तर घरातल्या सगळ्यांनीच माझे डोहाळे पुरवले असते. बाळा, मला ही गोष्ट कोणालाच सांगता येणार नाही. दुर्गा आई होणार होती तेव्हा किती उत्साहाने मी तिची खोली सजवली होती, आणि आता मी आई होणार आहे तर असं बाळाचं पोस्टर सुद्धा लपून लपून बघावं लागतंय मला. सॉरी बाळा, म्हणजे खरं तर तुझ्या येण्याची चाहूल मला सगळ्यांबरोबर शेअर करायची, पण दुर्दैवाने मला तसं कधीच करता येणार नाही. लीला, आले आजी. काय करू? मला निर्णय का घेता येत नाहीये. कोणाशी बोलू, कोणाला सांगू? या सगळ्यातून बाहेर कशी पडू? हे इथे कोणी ठेवलं? मी अंतराशी जाऊन स्पष्ट बोलू का? तिची मेमरी परत आली आहे हे माहिती असूनही ती का कोणाशी बोलत नाहीये? अंतराशी एक क्लिअर 1-to-1 कॉन्व्हर्सेशन करणं गरजेचं आहे मला.